यांची या सध्या वॉर्ड नंबर 5 मध्ये त्यांची प्रचार रॅली चालू आहे। वॉर्ड नंबर 5 चे बीजेपीचे उमेदवार अमोल माने हे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। आपण उच्च शिक्षित असणाऱ्या आणि सर्वांच्या लाडक्या अकलूजच्या बीजेपी अकलूज नगर परिषद भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कोथमिरेताई यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत। मॅडम, आपण जे वॉर्ड नंबर 5 मध्ये प्रचार रॅली चालू केलेली आहे, यामध्ये आपल्याला जो उत्तुंग प्रतिसाद भेटतोय, हे ह्याच्या पाठीमागं तुम्ही जो आपल्या नगर परिषदेच्या अनुषंगाने किंवा विकासाच्या अनुषंगाने जो जाहीरनामा दाखल केलेला आहे, त्या जाहीरनाम्याबद्दल काय सांगाल? जाहीरनामा म्हणजे हा विकासाच्या दृष्टीने आहे। नीरा नदीचं सुशोभीकरण असेल, परत लहान मुलांसाठी गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, रस्ते, पाणी, वाहतूक, रस्ते, पाणी, परत आरोग्य, याच्यासाठी ज्या आपल्या जनतेच्या मूलभूत गरजा आहेत, अकलूज शहराचा कसा विकास होईल याच्यासाठीच आहे। मॅडम जी, आपण जो 5 नंबर वॉर्ड क्रमांकमध्ये प्रचार फेरीमध्ये सध्या आहात, तर या ठिकाणी तुडुंब भरलेल्या गटारे आहेत, त्याप्रमाणे गटारमधून वॉटर पाईपलाईन गेलेली आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे। त्यामुळे भुयारी गटारं आणि पाण्याची पाईपलाईन आहे ती गटारात नसून ती बाहेर कशी, त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करेन। मॅडम जी, आत्ताच आपण तुम्ही प्रचार वॉर्ड क्रमांक 5 मध्ये प्रचार रॅलीमध्ये असताना आपल्यासमोर येथील काही महिला, काही जेंट्स येतील किंवा आले असतील किंवा नसतील, परंतु यांच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला जे बीजेपीनं तुमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकून नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार म्हणून, कारण हा माळशिरस तालुका हा दलित मतदारसंघ आहे, याच्यामध्ये दलितांची खूप मोठी संख्या आहे आणि याच्यावर तुमच्यावर विश्वास ठेवला उच्च शिक्षित म्हणून, याबद्दल आपण काय सांगाल? माझं M.Com झालेलं आहे। मी एक सामान्य महिला, मी गृहिणी म्हणून काम केलेलं आहे इतक्या दिवस, त्यामुळं गृहिणींच्या समस्या काय आहेत मी तर नक्कीच जाणू शकते। एक जर घर चालवायचं असेल तर ती गृहिणीच सगळं चालू शकते, त्यामुळं गृहिणींच्या काय आशा अपेक्षा आहेत त्या मी नक्कीच पूर्ण करेन। माळशिरस तालुक्यामध्ये जो की नातेपुते साईडला रामभाऊ पॅटर्न जसा चालला, त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं, अकलूज नगरीमध्ये मोहिते पॅटर्न चालेल की रामभाऊ पॅटर्न? नक्कीच आता रामभाऊ पॅटर्न चालेल। आरोग्यदूत रामभाऊ पॅटर्न, राज्यामध्ये सत्ता भाजप, देशामध्ये भाजप, तुम्हाला काय वाटतं नगर परिषदेच्या अनुषंगानं? केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ यांचं सरकार आहे, त्यामुळे नक्कीच आता अकलूजमध्ये सुद्धा भाजपची सत्ता येईल। जे की भाजप सरकारने लाडकी बहीण योजना नुकतीच अंमलात आणली आणि त्याचं सगळीकडं प्रस्थापिकरण केलेलं आहे, तर त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण तुमच्या माता भगिनींना काय सांगू इच्छिता? ज्यांचं लाडक्या बहिणींचं काही कागदपत्रानुसार हे आहे, तर मी परवाच सांगितलं आहे सभेमध्ये की मी नगराध्यक्ष झाल्यावर नगर परिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष उभा करणार आहे, की ज्यांचे काही डॉक्युमेंटेशन किंवा काही त्रुटी राहिले असतील त्या मी नक्कीच पूर्ण करेल। भाजप सरकारने एस.टी महामंडळामध्ये महिलांना अर्ध तिकीट ई सूट दिलेली आहे। या महिलांना जे भाजप सरकार वारंवार वेगवेगळ्या स्कीमा देतं, योजना देतं आणि विकासाच्या दृष्टीनं जे पुढं पाऊल काढतं, या भाजपने तुमच्यावर एवढा मोठा विश्वास कुठल्या उद्देशाने ठेवला आणि तुम्ही तो उद्देश सार्थक करणार का? नक्कीच मी महिलांना रोजगार प्राप्त करून देणार। बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला घरगुती घरात काम करतात, आत्ता मी प्रचार दौऱ्यात बऱ्याच महिलांनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला रोजगार उपलब्ध नाही, तर मी रोजगारासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करणार आणि त्यांनी केलेल्या वस्तूंसाठी कशी बाजारपेठ उपलब्ध होईल तेही त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील। नगराध्यक्ष मॅडमला बेस्ट ऑफ लक फॉर युअर नगराध्यक्ष पोझिशन। आफ्टर दॅट आपल्यासोबत 5 नंबर वॉर्डाचे बीजेपी उमेदवार अमोल माने आहेत। आपण अमोल माने यांच्याशी चर्चा करणार आहोत। अमोल माने साहेब, आपण जे वॉर्ड क्रमांक 5 मध्ये फिरत आहे, तर या प्रचार रॅलीसोबत आपण आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उच्च शिक्षित कोथमिरे मॅडम सोबत आहेत, तर तुम्हाला कुठला अनुभव आला आपल्या वॉर्डामध्ये फिरत असताना? आता आम्ही मगापासून 1 तास झालं प्रभाग 5 पूजाताई कोथमिरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नंदाताई माने नगरसेवक पदाचे उमेदवार व मी अमोल बाळकृष्ण माने, आम्ही प्रभाग 5 मध्ये फिरत असताना जनतेचा अत्यंत म्हणजे पूजाताईंना बघितल्यानंतर एक त्यांना उत्सव येतो आहे की एक शिकल्या सवरलेली महिला आज एवढ्या मोठ्या नगराध्यक्षपदावरती जाणार आहे आणि लोकांनाही मान्य केले की लोकांनी उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व पाहिजे गावाला, त्याशिवाय गावाचा विकास होणार नाही। म्हणून आज
आम्ही फिरत असताना एक अत्यंत चांगला एक प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि संपूर्ण प्रभाग 13 आहेत, तर 13मध्ये 26 उमेदवार आहेत, तर आमची 22 उमेदवार निश्चित लागतील आणि नगराध्यक्ष हे आमचाच होईल आणि प्रभाग 5मधूनही आम्ही माईलेकरं निश्चित विजय होईल, कारण का आम्ही होम टू होम चालू केलेला आहे. लोकांच्या अडीअडचणी जाणतोय, लोकांना आमच्याकडून आम्ही आज सत्तेत गेल्यानंतर आम्हाला काय देता येईल, महिलांना रोजगार, मुलांना रोजगार. आज निम्याच्या वर अकलूज शहरातील लोक काही युवक टिंभुर्णीला कामाला जातात, काही इंदापूर तालुक्यामध्ये जातात, तर अकलूजमध्ये नगराध्यक्ष व माननीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या नेतृत्वाखाली अकलूजमध्ये युवकांना रोजगार आणि ही कसं मिळेल याच्यावर आमचा जोर राहील. मानेसाहेब, आपण जे वॉर्ड क्रमांक 5मध्ये भाजपा उमेदवार म्हणून रिंगणात आहात, आता आपण प्रचार मोहिमेमध्ये आहात, आपला अजेंडा 5 नंबर वॉर्डासाठी काय असेल? 5 नंबर प्रभाग 5मध्ये आमचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आहे, कारण का गट